गॉड शनाया, तू केवढं फूड मागवलंयस? आय एम टू फुल यार. अरे यार, रोज रोज त्या भक्तीच्या हातचा आमटी भर आणि त्या हा हा आणि त्या श्रेयसच्या डब्यातली एकतर शेपू नाही तर कारल्याची भाजी खाऊन इतका कंटाळा आला होता ग मला सिरियसली. आय सो नीडेड ऑल दिस. मला इतकं बरं वाटतं माहितीये आता. आणि तू का काळजी करते ग? तुझं गॅरी पे करणार या सगळ्यासाठी. गॅरीचं कार्ड आहे ना माझ्याकडे. रिली? अगं पण कार्ड युज झाल्यावर गॅरी अंकल ना कळेल ना. ते त्यांना कळू दे ना मग. निदान त्या इंटेन्शनने तरी तो येईल ना माझ्याशी बोलायला. बघ त्याला कसं पटवते. मॅम बिल. भारी वाटतंय बिल द्या. श्वेता मॅड यू. यो. थँक्यू. एक विचारू का ग? तुझं गुरु अंकलवर खरंच प्रेम आहे? प्रेम नाही ग. मैत्री आहे. प्रेमात बिमात नाही ग पडायचं मला. सिरियसली हे सगळे कपल्स जे काही प्रेमात बिमात पडतात ते काय फक्त गोड गोड गोडवर बोलतात एकमेकांशी. आणि त्यानंतर काय पैसा नसेल ना त्या सगळ्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे माझं सॉर्टेड आहे. गॅरी माझा ATM आहे. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही. मॅम कार्ड डिक्लाइन दाखवते. मे बी एक्सपायर झाले. नाही तू परत करून बघ ना. 2-3दा असं काय करतोस? मॅम 3-4 वेळा चेक केले नाही होते. कार्ड ब्लॉक झाले. व्हॉट? बघू मला इकडे. तू तू चेक कर पटकन. हो ईशा थांब 1 मिनिट. हॅलो या ऍक्च्युली किती आहे बिल? 3700. ती ती येईल ना, येईल ती येईल. आणि शील पे द बिल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अजिबात. ओके मॅम. शील पे द बिल. सनाया, हॅलो. ऑल सॉर्टेड ना? गॅरीने कार्ड ब्लॉक केलंय. डोंट टेल मी तुझ्याकडे पैसे नाहीयेत सनाया. असं कसं पैसे नाही तसं काही नाहीये. 70 रुपीज आहेत माझ्याकडे. 70 रुपीज? सनाया, आपलं बिल 3700 ओनली असं आलं. हो का? ईशी प्लीज दे ना तू. यार, मला हिशोब द्यावा लागतो आईला. अगं हिशोब. तू प्लीज जातोस का? मी 5 मिनिटात बोलवते हा तुला. ओके मॅम. मला आईला हिशोब द्यावा लागतो. तुझ्या हिशोबाचं काय कौतुक? मी एवढे पैसे खर्च केले तुझ्यावर, एकदा हिशोब मागितला का यार? माझ्याकडे तुझ्यासारखे गॅरी अंकल आहेत. अंकल आहेत का? हो गॉड. ईशी प्लीज कर ना काहीतरी. नाही तर आपल्याला इथे प्लेट्स वॉश करायला लागतील. प्लीज गो प्लीज. हो ठीक आहे, देतीये. एक्सक्यूज मी. हां. मी पूर्ण दिलेत पैसे. ओके थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. तू मला पैसे परत देणार आहेस सनाया? कसे परत देशील यार? तू गॅरी पण सोबत नाही आता तुझ्या. हे बघ, मला माहित नाही
तू ना काहीही कर, तू लवकर तुझ्या गॅरीकडे जा एकदाची. नाहीतर ना तुझंही खरं नाहीये, माझंही खरं नाहीये. लवकरात लवकर काहीतरी करायलाच हवं आता. लेट्स सी, आय विल डू समथिंग. प्लीज. कुठं चिरंजीव, सकाळ झाली आहे. गुरुनाथ घे बा चहा घे. तुला आवडते ना म्हणून आलं आणि वेलची टाकली. आई माझा मोबाईल दे. पूर्वीचे लोक सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करायचे. आताची पिढी मोबाईलला नमस्कार करते. सकाळी सकाळी खाऊन आता तू कार्ड ब्लॉक केलंस मला सांगितलं पण नाहीस. माझी सगळ्यांसमोर इज्जत केली. तू मुद्दाम केलंस ना हे. किती सेल्फिश आहेस तू. आय हेट यू. आला का त्या शहाणीचा मेसेज आला? काय मला कसं कळलं असेल नाही? आश्चर्य वाटत असेल तुला. काय आहे गुरुनाथ, तुझ्या मनात काय चाललं काय नाही आम्हाला बरोबर कळतं. ब्लॉक का नाही करत तिचा नंबर? नाही तर तुझा नंबर बदलव. बाबा असं नंबर नाही बदलता येणार आता. हा? अहो सगळ्या बिझनेस सर्कल मध्ये हाच नंबर आहे. ऑफिसमध्ये सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये हाच नंबर आहे. असं बदलता नाही येणार. मग एक काम कर ना, तिलाच ब्लॉक करून टाक. हो नाही तर ते माझ्याकडे दे, मी करून देतो ब्लॉक. नाही दे ना. अहो. आहे गुरुनाथ, ही पोरगी जोपर्यंत तुला सारखी सारखी SMS करेल फोन करेल तर तुला त्रास होईल. तिला विसरणं तुझ्यासाठी फार कठीण जाईल. माझा तू आताच्या आता ब्लॉक कर बरं तिला. कर कर. ते म्हणतात ते बरोबर आहे. कर. हा शाबास. आता बघ गुरु, तुझ्या मनाला शांतता लाभेल. सौभाग्या, पृष्ठ गडा लेखाची आता. दृष्ट तर मी त्याच वेळेला काढीन ज्या वेळेला हा शनायाला आपल्या ऑफिसच्या बाहेर काढेल. मग त्याचा आणि शनायाचा काही संबंध राहणार नाही. ओके नाही.